पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर. सरकारकडून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची निवड रद्द. नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये वाद. दादा भुसेंना लवकरच मोठी जबाबदारी मिळणार. शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांचा दावा. सब्र का फल मीठा होता है, बोरस्तेंचं वक्तव्य. मतदारसंघात गैरफायदा घेणारे भरपूर आपल्याकडून कामं करून घेतात पण निवडणुकीत विरोधात काम करतात. नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य. याआधी कधीच नंदुरबारला गेलेलो नाही त्यामुळे तिथल्या समस्या माहिती नाहीत. नंदुरबारचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया. समस्या समजून घेऊन सोडवणार असल्याचंही वक्तव्य. राज्यातल्या प्रत्येक गावात चौकात राष्ट्रवादीचा झेंडा लागायला हवा. अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. तर चुकीचं काम करणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करणार अजित पवारांचा इशारा. सूक्ष्म सामाजिक घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घ्या. आपल्या विचारांना प्राधान्य द्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाजपच्या मंत्र्यांना सूचना. शासनाच्या योजना योग्य पद्धतीनं नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचाही सल्ला. भाजपसोबत जाऊ नका असं पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवारांना सांगितलं होतं. शिर्डीतल्या अधिवेशनात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट. तेव्हापासूनच अजित पवारांविरोधात पक्षांतर्गत षडयंत्र सुरू असल्याचा मुंडेंचा दावा. 2019चा सकाळचा शपथविधी म्हणजे अजित पवारांच्या बदनामीचा डाव. राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांचा आरोप. उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना दौऱ्यावर. विविध विकास कामांचं उद्घाटन करणार. यानंतर अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत काही पक्षप्रवेशही होणार. अजित पवारांनी 2007 मध्येच नरेंद्र मोदी भविष्यात देशाचे पंतप्रधान होतील असं भाकीत केलं होतं. राष्ट्रवादीच्या प्रमोद हिंदुराव यांनी इस्रायलमधला किस्सा सांगितला. आज राज्य निवडणूक आयुक्तांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता. राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या नावासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये. आजपासून 24 जानेवारीपर्यंत होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या गुंतवणूकदार बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नांदेडमध्ये स्वबळावर लढण्याचे अशोक चव्हाणांचे संकेत. नांदेडमध्ये भाजपची ताकद मोठी असल्याचं चव्हाणांचं वक्तव्य. आम्ही 2 सामने गमावले असले तरी तिसरा सामना म्हणजे महानगरपालिका आम्हीच जिंकणार. ठाण्यामध्ये हिंदुहृदय सम्राट क्रिकेट चषक स्पर्धेदरम्यान संजय राऊतांचं वक्तव्य. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी 23 जानेवारीला ठाकरेंच्या शिवसेनेचा विराट मेळावा. अंधेरीतील मेळाव्यात ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष. नाशिकमध्ये शिवसेनेची बैठक. 22 तारखेला राम मंदिराचा वर्धापन दिन आणि 23 तारखेला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त भगवा पंधरवडा राबवणार. गोंदियामध्ये काँग्रेसला धक्का. जिल्हा महासचिव नीलम हलमारे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश. काँग्रेसमध्ये आश्वासनांव्यतिरिक्त दुसरं काहीही मिळालं नाही. हलमारेंकडून नाराजी व्यक्त. सैफ अली खान हल्ला प्रकरणी मुंबई पोलीस क्राईम सीन रिक्रिएट करण्याची शक्यता. तर आरोपी शहजादला 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक. पोलिसांनी विचारल्यानंतर आरोपीनं हल्ला केल्याचं कबूल केलं. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला पोलीस विविध घटनास्थळी घेऊन गेले. आरोपी कोणकोणत्या परिसरात गेला, कसा गेला याचा पोलिसांकडून शोध सुरू. सैफ अली खान हल्ला प्रकरणी वरळीतील स्किलवर्क कॅफेमध्ये आरोपी काही महिने काम करत असल्याची माहिती. कॅफेतील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरानं वरळीतील कॅफेमध्ये कामाला असतानाही चोरी केली होती. एका ग्राहकाची अंगठी चोरण्याच्या प्रकरणात सहभागी असल्यावरून त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. सैफचा हल्लेखोर लपलेल्या ठिकाणी भाजपचे नेते किरीट सोमय्यांची भेट. आरोपी 3 महिन्यांपासून तिथे राहत असल्याची माहिती. लेबर कॅम्पमधल्या मजुरांच्या कागदपत्रांची सोमय्यांकडून छाननी. सैफ अली खानच्या हल्लेखोराला अटक करण्यात आलेल्या ठिकाणाचा खासदार नरेश म्हस्केंनी आढावा घेतला. स्थानिक पोलिसांशीही चर्चा केली. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचं समोर. वरळीमध्ये आंदोलन. बांगलादेशी हटवा, प्रभाग वाचवा या आंदोलकांचे नारे. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज केज न्यायालयामध्ये सुनावणी. वाल्मिक कराड विरोधात कोणताही पुरावा उपलब्ध नाही. या प्रकरणात त्याला गुंतवलं गेलंय. वाल्मिकच्या वकिलांची प्रतिक्रिया.
संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ 22 जानेवारीला पंढरपूरमध्ये आक्रोश मोर्चा, सकल मराठा समाजाकडून आंदोलनाची हाक, सुरेश धस जरांगेंसह देशमुखांचे कुटुंबीय मोर्चात सहभागी होणार. बीड परभणीतली घटनांच्या निषेधार्थ 25 जानेवारीला मुंबईमध्ये सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा, मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान मोर्चाचं आयोजन. सूर्यवंशीला न्याय मिळावा यासाठी मुंबईला लाँग मार्च काढणार मनोज जरांगेंचा इशारा. तर देशमुख हत्या प्रकरणात खूप मोठं नेटवर्क, एकही जण सुटला तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, जरांगेंचा इशारा. येत्या काळात वाईट वेळ येऊ द्यायची नसेल तर धनंजय मुंडेंच्या टोळ्या संपवाव्या. मुंडेंची त्यांच्या गुंडांना मूकसंमती. एकदा मराठा बिथरला तर तुमची टोळी शिल्लक राहणार नाही, जरांगेंचा इशारा. देशमुख आणि सूर्यवंशी प्रकरणाची हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी व्हावी, आनंदराज आंबेडकरांची मागणी. दोन्ही प्रकरणं फास्ट ट्रॅकवर संभाजीनगरमध्ये चालवावीत म्हणजे दबाव येणार नाही, आंबेडकरांचं वक्तव्य. पूर्णवेळ गृहमंत्री असला तर हल्ल्याच्या घटना होणार नाहीत, आनंदराज आंबेडकरांचं वक्तव्य. राज्यात असंतोषाचा उद्रेक झाला तर तुमचं सरकार कुठे गायब होईल कळणार नाही, बीड प्रकरणावरून आंबेडकरांचा सरकारला इशारा. सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्याविरोधात नागपूरमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन, संघ मुख्यालयाकडे जाताना आंदोलकांना पोलिसांनी अडवलं. अयोध्येमध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा देश मुक्त झाला असं भागवतांनी वक्तव्य केलं होतं. बदलापूरमध्ये शालेय मुलींवर अत्याचार प्रकरणं, हायकोर्टानं दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवर आज सुनावणी. नंदुरबारच्या बिस्मिल्ला चौक आणि परिसरात अफवांमुळे दगडफेक, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून 15 अश्रुधुरांचा वापर, घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता. अंबाजोगाई शहरात तरुणाकडून पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, घटनेचा व्हिडिओ व्हायरल, संबंधित तरुणावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तरुणानं दगडफेक केल्यानंतर पोलीस समजावण्याचा प्रयत्न करत असताना घटना घडली. बीड अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळाकडून प्रत्येकी 10 लाखांची मदत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा. बीड परभणी मार्गावर एसटी बसच्या अपघातात 3 तरुणांचा मृत्यू झाला होता. बीडमधल्या अपघाताची घटना वेदनादायक, जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी हीच प्रार्थना, पंकजा मुंडेंची पोस्ट. लातूरच्या टाकळी इथं माऊली सोट या तरुणाचा मारहाणीमध्ये मृत्यू, प्रकाश आंबेडकरांनी तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेतली. हा ऑनर किलिंगचा प्रकार, मराठवाड्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी वातावरण होत असल्याची आंबेडकरांची प्रतिक्रिया. भंडाऱ्यामध्ये कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू, चुकीच्या पद्धतीनं शस्त्रक्रिया झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी चौकशी समिती नेमली. तब्बल 7 तासानंतर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला. नाशिकमधील धार्मिक स्थळ परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटीमध्ये रामकल्पथ उभारला जाणार, मात्र महापालिकेसमोर अतिक्रमण हटवण्याचं आव्हान. लोकल बस, मेट्रो आणि मोनोसाठी सरकारचा मोठा निर्णय, तिकिटासाठी सरकार आता एकच ॲप तयार करण्याच्या तयारीत. या एकाच ॲपवरून मुंबईकर लोकल बस, मेट्रो आणि मोनोची तिकीट्स काढू शकतील. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेळेत पूर्ण होणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. मुंबई अहमदाबाद मार्गावरती 340 किलोमीटरचं काम प्रगतीपथावर. डी.वाय. पाटील स्टेडियमकडे जाण्याचा स्कायवॉक नवी मुंबई पोलिसांनी बंद केला, त्यामुळे जीव धोक्यात घालून मुंबई पुणे महामार्ग ओलांडण्याची तरुणांवर वेळ. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात 64% पाणीसाठा, मात्र तरीही मुंबईतल्या अनेक भागांमध्ये तीव्र पाणी टंचाई. ही पाणी टंचाई नेमकी कशामुळे निर्माण झाली असा प्रश्न उपस्थित होतोय. भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वऱ्हाळा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा आज बंद राहणार. पाईपलाईन दुरुस्तीच्या कारणानं पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंद्याच्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून 7 लाखांची रोकड चोरीला. बँकेच्या सीसीटीव्हीची हार्ड डिस्क सुद्धा चोरट्यांनी पळवल्यानं तपास करताना अडचणी. कोल्हापूर जिल्ह्यात चोरी केलेल्या दुचाकी चोरट्यांनी विहिरीत फेकल्या. दुचाकी चोरांना पोलिसांकडून अटक. आतापर्यंत 4 दुचाकी विहिरीतून बाहेर काढल्या. पुढचा तपास सुरू आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यात मासे पकडण्यासाठी गेलेले 2 तरुण तळ्यात बुडाले. एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता. शोधकार्य सुरू. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात, थेट नागरिकांच्या घरात कार शिरली. अपघातानंतर संतप्त नागरिकांचा रास्ता रोको. लातूरच्या उदगीर शहरातील कावळ्यांच्या बर्ड फ्लूमुळे मृत्यू. जिल्हा प्रशासनाकडून बाधित भागातील 10 किलोमीटर त्रिज्येतील परिसर अलर्ट झोन घोषित.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाही तालुक्यात रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू. बल्लारपूरकडून गोंदियाकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेननं वाघाला धडक दिली. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील वायगावामध्ये भीषण आग. जनावरांसाठी साठवून ठेवलेला 25 ट्रॉली चारा आणि डाळिंबाची झाडं जळून खाक. ड्रीप पाईपलाईनसही लाखो रुपयांचं नुकसान. पालघरमध्ये परदेशी पाहुण्यांचं आगमन. पाणथळावरती स्पॉटबिल्ड डक नावाच्या पक्ष्यांचे थवे. स्पॉटबिल्ड डकला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. जळगावमधल्या एका निराधार मूक तरुणीचं मंत्री गुलाबराव पाटलांनी पालकत्व स्वीकारलं. संसारोपयोगी साहित्यासह आर्थिक मदत करत निकिताचा विवाह लावला. कायमच निकिताच्या पाठीशी राहणार असल्याची गुलाबरावांची भावना. अमेरिकन फेडरल बँकांच्या व्याजदरात कपात केल्यानं सोन्याच्या मागणीमध्ये वाढ. यामुळे सोन्याचे दरही वाढले. सोनं सर्वाधिक 82,000 रुपये प्रतितोळा. मुंबईमध्ये आराध्य संगीतालयाचा तालसूर कार्यक्रम. डॉक्टर राहुल प्रकाश यांचं शास्त्रीय गायन. किरण शिंदे, विवेक शिंदे यांच्या सनई वादनानं रसिक मंत्रमुग्ध. मंत्री मंगलप्रभात लोढा यांची कार्यक्रमाला उपस्थिती. स्वेट ऑन स्ट्रीट 5.0 मध्ये दिंडोशी वासियांनी धमाल केली. रहदारी मुक्त रस्त्यावरती चिमुरड्यांनी मजा केली. स्वेट ऑन स्ट्रीट सारख्या मेगा स्ट्रीट फेस्टिवलच्या माध्यमातून मुंबईतील रस्त्यांवर मुंबईकर जनतेला मोकळा श्वास घेता येतो. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. अभिनेता रितेश देशमुख सहकुटुंब साई दरबारी दर्शनाला. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित येणाऱ्या आगामी चित्रपटाची प्रत साईचरणी ठेवत आशीर्वाद घेतले. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. अरविंद केजरीवाल, पत्नी सुनीता केजरीवाल, आतिशी, मनीष सिसोदियांसह अनेकांची नावं यादीत. जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा भागात पुन्हा बर्फवृष्टी. नागरिकांकडून बर्फवृष्टीचा आनंद. तमिळनाडूच्या रामेश्वरममध्ये मुसळधार पाऊस. श्री अरुलमिगू रामनाथ स्वामी मंदिरात पाणी साचलं. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार. ट्रम्प यापूर्वी 2016 ते 2020 पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. अमेरिकेतील कॅपिटल वन अरेनामध्ये ट्रम्प यांची मेक अमेरिका ग्रेट अगेन विजय रॅली. यापूर्वी ट्रम्प यांच्या समर्थकांना संविधानाच्या प्रती वाटल्या. ओडिशाच्या पुरीमध्ये कलाकार सुदर्शन पटनाईक यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांचं वाळूशिल्प साकारलं. ट्रम्प अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर वाळूशिल्प तयार. 471 दिवसांपासून हमासनं ओलीस ठेवलेले रोमी गोनेन, एमिली दमारी आणि डोरॉन स्टाईनब्रेचर इस्रायलला परतले. कुटुंबियांना भेटतानाचे फोटो समोर. खो खो विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय पुरुष संघाचा विजय. 54 विरुद्ध 36 अंकांनी नेपाळचा पराभव केला. ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा लग्नबंधनात अडकला. नव्या वर्षात चाहत्यांना सरप्राईज दिलं. सोशल मीडियावर फोटो शेअर करत माहिती दिली. करणवीर मेहरा ठरला बिग बॉस 18चा विजेता. 50 लाख रुपयेही जिंकले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.